नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता आज तुमच्यासाठी घेऊन आलेली एक सुंदर कविता. काल 3 तारीख होती, 3 नोव्हेंबर आणि काल होता राष्ट्रीय गृहिणी दिवस. म्हणून तुमच्यासाठी एक छानशी कविता घेऊन आलेली आहे. कवितेचं नाव आहे गृहिणी. माझ्या चष्म्यावर फ्लॅश खूप जास्त पडतोय वाटतं. ठीक आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. कविता खूप छान आहे, 2 मिनिटाचीच आहे, जास्त वेळ घेणार नाही, पण नक्की ऐका. कवी आहेत उमेश ओवाळ, यांची कविता आहे ही. गृहिणी. गृहिणी म्हणजे असते घराची स्वामिनी. गृहिणी म्हणजे असते घराची स्वामिनी, कुटुंबाच्या संकटात लढणारी असते ती दामिनी. बंधूंनो, राष्ट्रीय गृहिणी दिवस आहे आज. राष्ट्रीय गृहिणी दिवस आहे आज आणि घुमूयात नभात तिच्या कौतुकाची गाज. गृहिणी म्हणजे माया, संयम व त्यागाची मूर्ती. तिच्या आनंदातूनच कुटुंबाला मिळते ही स्फूर्ती. माना अपमानाच्या दाहकतेमध्ये कित्येकदा जळत असते ती, तरीही कुटुंबासाठी मात्र रात्रंदिवस पळत असते ती. तिचे आनंद, तिचे दुःख सुख दडलेले असते कुटुंबाच्या सुखात आणि गोडवा, सदिच्छा आणि आशीर्वादच असतो तिच्या सदा मुखात. त्राण आहे तोपर्यंत अखंड करते कष्ट, वेदना दुःख लपवते, बोलत नाही ती स्पष्ट. संस्काराच्या मोत्यांनी कुटुंबाला मढवत असते ती आणि सुख व समाधानाच्या शिखरावर चढवत असते ती. मायेच्या धाग्यांनी घट्ट करते ती नात्यांची बंधनं आणि सर्वच गृहिणींना सन्मानपूर्वक करते मी वंदनं. कशी वाटली उमेश ओवाळ यांची कविता? कविता खूप छान होती, मला आवडली म्हणून मला शेअर करावीशी वाटली म्हणून मी शेअर केली. आता अजून एक छोटासा लेख आहे, जास्त वेळ घेत नाही, शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि महिलांना रिप्लाय कसे येतात, कॉमेडी आहे, परत नक्की ऐका, शेवटपर्यंत नक्की ऐका. समस्त आदरणीय स्त्रियांसाठी ह्यांना आवडत नाही. काही बोललं की ह्यांना आवडत नाही, काहीही बोललं की ह्यांना आवडत नाही, हा स्त्रियांचा मुद्दा असतो. म्हणून मी हे लेख शेअर करते. आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. आणि स्त्रियांना बोलल्याच्या नंतर स्त्रियांचंच उत्तर काय येतं ते ह्या लेखामधून आहे. एक स्त्री म्हणते ए आणि बी. ए म्हणते, ए वाली म्हणते, अगं केस मोकळे सोड ना, तुला खूप छान दिसतात ग. वेडी आहेस का ग तू? बी म्हणते, अगं वेडी आहेस का तू? ह्यांना आवडत नाही बाई केस मोकळी सोडायला. बरं ठीक आहे. परत ए वाली म्हणते, अगं जीन्सवर कुणी टिकली लावतं का? चांगली नाही वाटत ती, काढ तू ती टिकली. बी वाली म्हणते, नको ग, पप्पांना जरा रिकामं कपाळ आवडत नाही. परत ए वाली म्हणते, काय ग लग्नानंतर जॉब का सोडलास? तर बी वालीचं उत्तर असतं, त्यांना आवडत नाही ना, ते म्हणतात ना की काय कमी पडलंय तुला, काय गरज आहे तुला जॉब करण्याची. ओके. परत ए वाली म्हणते, एवढ्या गरमीत गाऊन वापरत जा ना ग, काम करायला बरं पडतं. बी वाली म्हणते, अगं ह्यांना आवडत नाही ग, घरात इतर माणसं असतात ना, पण चांगलं वाटत नाही म्हणतात ते. परत ए वाली म्हणते, आज रात्रीच्या ऑफिसच्या पार्टीला येतेस ना ग तू? बी वाली म्हणते, नाही ग, रात्री बाहेर फिरलेलं ह्यांना आवडत नाही बरं. ए वाली म्हणते, काय ग रोज 3 भाज्या बनवतेस तू? बी वाली म्हणते, अगं काय करणार, ह्यांना सपक आवडतं, मुलांना एकदम तिखट आवडतं, सासूबाईंना कांदा लसूण नसलेली भाजी आवडते, म्हणून 3 भाज्या कराव्या लागतात मला. परत ए वाली म्हणते, आणि तुला काय आवडतं ग? तर बी वाली म्हणते, मला मला काहीही चालतं ग. नवऱ्याला मुलाला घरातील सर्वांना जे आवडते ती रोज चुकून न चुकता बनवते, पण स्वतःला जे आवडतं ते हौस म्हणून बनवल्याचं क्वचितच दिसते. आणि ही प्रत्येक घरातली गोष्ट आहे बरं का. म्हणून सर्वांच्या आवडीचं करून स्वतःला जर आवडत नसलं तरी वाया जाऊ नये म्हणून ती सगळं खाते, अशी ती असते आमची मैत्रीण. ह्यांना हे आवडत नाही, त्यांना ते आवडत नाही, पण तुला काय आवडतं हे तितकं महत्त्वाचं नाही आहे का? आहे ना महत्त्वाचं, पण ते तू का ग्राह्य धरत नाहीस? घरासाठी आपल्या नात्यांसाठी करावं, सगळं करावं, तेही भरभरून करावं, पण थोडं स्वतःसाठी पण जगून घे ना. इतरांसोबत स्वतःवर सुद्धा प्रेम करायला शिक ना. स्वतःचंही एक स्वतःचं विश्व असू दे ना, छोटंसं का असे ना. तुझ्या आवडी निवडी, तुझे मत, तुझे विचार, तुझे स्वप्न हे सुद्धा स्वतःचे जरा असू दे ना. तुझं व्यक्ती स्वातंत्र्य ही तितकंच महत्त्वाचं आहे की नाही. म्हणून स्वतःसाठी तयार हो, स्वतःसाठी जग आणि स्वतःची स्वतः
प्रेम करायला शिक. म्हणून स्वतःसाठी तयार हो. कसा वाटला लेख? आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार. परत भेटूया पुढच्या लेखांमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.